आता स्त्री म्हटलं, बाई म्हटलं, की वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती स्त्रीमध्ये मानसिक, शारीरिक अनेक बदल होत असतात आणि अशा प्रकारे अशा अवस्थेमध्ये तिला त्या गोष्टी समजून सांगणं किंवा तिच्या त्या सगळ्या गोष्टी करणं ही खूप मोठा टास्क असणार अर्थात. कारण आपल्यासारखे असे अनेक पालक असतील, की ज्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे. म्हणजे अगदी माझ्या घरामध्ये सुद्धा माझ्या मामाची लहान मुलगी सेम सिच्युएशनमध्ये. सो मीही ते पाहिलंय, की कशाप्रकारे त्यांना त्या स्ट्रगलमधनं जावं लागतंय किंवा काय. कसं सगळं मॅनेज केलंत? तसं म्हणायला गेलं तर ती 11.5 वर्षाचीच असताना हो, तिला रेग्युलर पद्धतीने पिरियड्स सुरू झाले. बरोबर. तेव्हा मी खूप रडले, की खरी गोष्ट आहे. अ, बाकीच्या गोष्टी कशा सांगून होऊ शकतात. होऊ शकतात. पण ह्या गोष्टी हिला किती वेळा मी सांगणार? खरं आहे. पण देव पाठीशी असतो ते खरं आहे, हं. की हिला अक्षरशः म्हणजे 2 ते 3 महिने फक्त मला लागले सांगायला. ओह! त्याच्यानंतर सगळे कार्यक्रम आम्ही दोघी जणीच गेलो होतो. हिचा हो, हो. प्रोग्राम होता बरं. बँकॉकला. हो. तिचे 2 डान्स होते. हं. निघताना तिचे चालू होते पिरियड. दुसरा दिवस होता. हां, हां. तर तिचं कौतुक म्हणून इथे आंबेडकर भवनला तिचा कार्यक्रम ठेवला होता, बरं. की ही डान्स असून एवढी बरोबर आहे. मोठी झाली, बाहेरगावी चालली, हं, तर तिचा डान्स ठेवायचा, तिचं कौतुक करायचं. हं, आमची 2 वाजता गाडी येणार होती दुपारी, हं, रात्री 11 ची फ्लाइट होती. हं, हे सगळे कामाला गेलेले, जुईली कॉलेजला गेलेली, हं. घरात मी आणि ही. सगळी तयारी झालेली आणि ह्याचं प्रॉब्लेम होता. हो. पण त्यांनी अगदी फोन करून अगदी दमछाक केलं, की तुम्ही आलंच पाहिजे. तिचे आम्ही पोस्टर वगैरे लावलेत एवढे मोठे. मी रिक्षा केली आणि तिला घेऊन गेले, परफॉर्म केला, तिचं कौतुक केलं सगळ्यांनी. एक डान्स केला तिने आणि मी रिटर्न आले. हं. आल्यानंतर आम्ही 2 वाजता हे सगळे लोकं आले. मग आम्ही बँकॉकसाठी मुंबईला गेलो. हो, हो. म्हणजे वाटतही नाही, की हिचं काही प्रॉब्लेम असेल. हो, म्हणजे म्हणजे ते तसं फिजिकली हां. सुद्धा काही तिथे चॅलेंज वाटत नाही. खरं आहे. गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी हं. परत तिचा परफॉर्म होता. हो. तो एक झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एक परफॉर्म झाला. बरं. पण तिच्या चेहऱ्यावरनं अजिबात एक कण देखील असं वाटत नव्हतं, की ती तिला काही वेदना होतायत वेदना किंवा त्रास होतायत किंवा काही होतोय. प्रॉब्लेम आहे. आणि अक्षरशः 7.5 मिनिटाचा तिचा नवरंगचा "अरे जा रे हट नटखट" ओह! डान्स होता. राइट. कंटिन्युअस ती बघितलंय. मुलगी 7 7 मिनिटं ती स्टेजवर एकटी नाचत होती. विलक्षण आहे, आणि विलक्षण तो आहे. ड्रेस पण असा होता, की पुढनं पूर्ण मुलगी मुलगी आहे, मागून मागनं पुढे. मुलगा आणि तो ड्रेस पण मी घरीच शिवलेला. काय म्हणजे म्हणता? तिच्यासाठी मुखवट्यापासून सगळं घरी. होय. म्हणजे खरं आहे. म्हणजे म्हणजे आता तिला सगळं समजतंय तिला सगळ्या त्या ते गोष्टी. मला फार कौतुकाचं म्हणजे मला आनंद वाटला, की चला खरंय, जरी खरंय. असं असली तरी ती छान मॅनेज करू मॅनेज शकते. करू शकते. खरंय. राष्ट्रपती पुरस्काराला गेली तेव्हाही प्रॉब्लेमच. म्हणजे बरेच ठिकाणी असे, की वाटतही नाही, की तिचे काही प्रॉब्लेम्स असतील. प्रॉब्लेम आहेत आणि ज्या प्रकारे ती ते कॅरी हां. करते तिला त्याची मी जाण मी असणं पण हां. इम्पोर्टंट आहे. आणि मी एवढ्यासाठी सांगते, की पालकांना हा प्रॉब्लेम बरेचदा हो, येतो. हो, हो, हो. पण त्यांनी असं टेन्शन घेऊ नये, की बाबा आता कसं होईल? आपण मॅनेज केलं ना, की आपल्याबरोबर पुढचे खरंय. सगळी साधनं पण ठेवायची. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट त्याचा आहे. उपयोग राहत पण नाही काही, पण आपण आपली सेफ्टी सांभाळायची. खरंय.